सॉफ्टवेअर शिवाय संगणकावर मराठी टायपिंग कशी करावी, कोणाचीही मदत न घेता अतिशय कमी दिवसामध्ये कमी वेळामध्ये मराठी टायपिंग कशी करायला शिकावं याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी प्रथम आपल्याला आपल्या संगणकामध्ये कोणकोणत्या सेटिंग करायच्या आहेत त्याविषयीची माहिती देणार आहे। त्या सेटिंग केल्यानंतर आपण आपल्या संगणकावर अतिशय सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये आणि कोणाचीही मदत न घेता मराठी टायपिंग करायला शिकणार आहात। यासाठी आपण इनस्क्रिप्ट जी संगणकाची टायपिंगची पद्धत आहे ती वापरणार आहोत। ती आपणास मी समजून सांगणार आहे। कीपॅड कसा काढायचा, त्या कीपॅडवर पाहून सुरुवातीला सराव कसा करायचा याविषयीची माहिती मी देणार आहे। चला तर मित्रांनो पाहूया मग संगणकावर मराठी टायपिंग कशी करायची। सर्वप्रथम आपल्या संगणकावर मराठी लँग्वेज आणण्यासाठी आपल्याला काही सेटिंग करावे लागतील। त्या सेटिंग कोणत्या आहेत ते आपण प्रथम पाहूया। सर्वात अगोदर आपल्या संगणकामधील स्टार्ट मेनूवर क्लिक करा। मी या ठिकाणी विंडोज 7 वापरत आहे। विंडोज 7 मध्ये स्टार्ट बटनवर क्लिक करा। त्यानंतर कंट्रोल पॅनल या ऑप्शनवर क्लिक करा। आपल्या समोर कंट्रोल पॅनलचे ओपन होईल। यामध्ये लार्ज आयकॉन असतील तर या ठिकाणाहून स्मॉल आयकॉन ऑप्शन सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी असलेल्या रिजन अँड लँग्वेज या बटनवर क्लिक करा। आपल्या समोर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल जो की रिजन आणि लँग्वेजचा असेल। यामध्ये कीबोर्ड अँड लँग्वेजेस या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर यामध्ये असलेल्या चेंज कीबोर्ड्स या ऑप्शनवर क्लिक करा। आपल्या समोर एक टेक्स्ट सर्व्हिसेस आणि इनपुट लँग्वेजेसचा एक बॉक्स ओपन होईल। यामध्ये आपल्याला या ठिकाणी बाय डिफॉल्ट एक किंवा दोन लँग्वेज दिसतील। याच्यामध्ये आपल्याला मराठी लँग्वेज ऍड करायची आहे। ती कशी ऍड करायची ते आपण प्रथम पाहूया। या ठिकाणी असलेल्या ऍड या बटनवर क्लिक करा। त्यानंतर आपल्या समोर परत ऍड इनपुट लँग्वेजचा एक बॉक्स येईल। यामध्ये खालच्या बाजूला जाऊन आपण मराठी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे। या ठिकाणी दिसेल आपल्याला मराठी इंडिया असा ऑप्शन असेल। त्या ऑप्शनच्या सुरुवातीला असलेल्या प्लस या चिन्हावर क्लिक करा। केल्यानंतर आपल्या समोर दोन ऑप्शन येतील, एक कीबोर्ड आणि एक ऑदर असेल। त्यानंतर कीबोर्ड या ऑप्शनवर सिलेक्ट करा। त्यानंतर या ठिकाणी असलेल्या मराठी कीबोर्ड ऑप्शन दिसेल। या ऑप्शन मधील मराठीच्या अगोदर असलेल्या चेकबॉक्सवर सिलेक्ट करून ओके या बटनवर क्लिक करा। त्यानंतर अप्लाय या बटनवर क्लिक करा आणि शेवटी ओके या बटनवर क्लिक करा। त्यानंतर परत ओके या बटनवर क्लिक करा। अशा पद्धतीने आपली सेटिंग पूर्ण झालेली आहे। त्यानंतर आपण जर काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर आपल्या संगणकाच्या उजव्या बाजूला या ठिकाणी जो हा लँग्वेज बारचा सिम्बॉल होता तो अगोदर नव्हता। आपण लँग्वेज ऍड केल्यानंतर हा सिम्बॉल आलेला आहे आणि या ठिकाणी आपण ऍड केलेली लँग्वेज आलेली दिसेल। या ठिकाणी मराठी इंडिया ऍड झालेली आहे। अशा पद्धतीने आपण आपल्या संगणकामध्ये मराठी लँग्वेज ऍड करायची आहे। आता त्यानंतर पुढचा घटक आहे विंडोज 8 किंवा 10 मध्ये सेटिंग कशी करावी ते पाहूया। प्रथम आपण विंडोज बटनवर क्लिक करा। त्यानंतर सर्च बॉक्समध्ये कंट्रोल पॅनल असं सर्च करा। कंट्रोल पॅनलचा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा। त्यानंतर उजव्या बाजूला स्मॉलेस्ट आयकॉन हा पर्याय सिलेक्ट करा। त्यानंतर लँग्वेजेस या ऑप्शनवर क्लिक करा। आपल्या समोर एक विंडो येईल, त्यामध्ये मी ऑलरेडी ऍड केलेली आहे। तुम्ही ऍड लँग्वेज या बटनवर क्लिक करा। त्यानंतर आपल्या संगणकातील सगळ्या लँग्वेज दाखवल्या जातील। या ठिकाणी आपण खालच्या बाजूला जाऊन ज्या ठिकाणी मराठी हा ऑप्शन असेल त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी यम खाली आहे पहा, या ठिकाणी मराठीचा ऑप्शन आहे। या बटनवर क्लिक करून आपण ऍड हे ऑप्शन निवडायचं आहे। मी ऑलरेडी ऍड केलेली आहे त्यामुळे खाली ऍड हे बटन ऍक्टिव्ह होत नाही। आपण त्या लँग्वेजवर क्लिक करून ऍड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बॅक यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण मराठी ही लँग्वेज ऍड करू शकता। जर यासाठी आपल्याला शॉर्टकट की वापरायची असेल तर आपण विंडोज प्लस स्पेस बार वापरू शकता। या ठिकाणी आपण पाहू शकता दोन लँग्वेज ऍड झालेले आहेत, मराठी आणि याची शॉर्टकट की आहे विंडोज बटन आणि स्पेस बार। विंडोज आणि स्पेस बार याचा वापर करून मराठीमधून इंग्रजीमधून मराठी टायपिंग करताना आपल्याला ही शॉर्टकट की उपयोगास येऊ शकते। अशा पद्धतीने आपण विंडोज 8 आणि विंडोज 10 मध्ये मराठी लँग्वेज ऍड करू शकता। अशा पद्धतीने आपण विंडोज 7, विंडोज 8 किंवा विंडोज 10 मध्ये सेटिंग करून लँग्वेज ऍड करायचे। आता पाहूया आपण प्रत्यक्ष टायपिंग कशी करायची। टायपिंग कशी करायची हे पाहण्या अगोदर आपण एक वर्ड डॉक्युमेंट ओपन करूया। या ठिकाणी मी ऑफिस 2013 ओपन केलेला आहे। एक ब्लँक डॉक्युमेंट घेऊया। मी याची साईज मोठी करतो जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित दिसेल। त्यानंतर आपल्या सर्च बॉक्स मध्ये या ठिकाणी
OSK याचा अर्थ ऑन स्क्रीन कीबोर्ड असं टाकून सर्च करायचं आहे. या ठिकाणी वर आलेला असेल त्याला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे, म्हणजे ऑन स्क्रीन कीबोर्ड आपल्या समोर ओपन होईल. अशा पद्धतीचा कीबोर्ड ओपन होईल. हा कीबोर्ड जर आपण पाहिला तर जसा आपला कीबोर्ड आहे अगदी त्याच पद्धतीने याची रचना आहे, म्हणजे ज्या सिरियल आहेत अगदी त्याच पद्धतीने आहेत. आता मराठी टायपिंग करण्यासाठी प्रथम या ठिकाणी क्लिक करून आपण कोकिळा हा फॉन्ट घ्यायचा आहे. खाल्ल्या बाजूला जर आपण गेलं तर कोकिळा नावाचा एक फॉन्ट आहे, तो फॉन्ट अगोदर आपण सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी आहे कोकिळा, तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करून आपण या ठिकाणाहून मराठी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जसं आपण मराठी ऑप्शन सिलेक्ट केला तर ऑटोमॅटिक या ठिकाणी असलेल्या कीपॅड वरील की निघून जाऊन सर्व मराठी की आलेले आहेत. परत आपण इंग्रजीचं सिलेक्ट केलं तर परत त्या की निघून गेलेल्या आहेत. परत आपण मराठी सिलेक्ट करूया, म्हणजे आपण जो कीपॅड वापरणार आहात तो कीपॅड आपल्या समोर असेल. सुरुवातीला तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल. मी याची 7 दिवस प्रॅक्टिस केली होती आणि मला ते अतिशय चांगल्या पद्धतीने हा कीपॅड जमला आहे. त्याच्यामुळे याच्या मदतीने मी इतर ठिकाणी देखील अतिशय जलद गतीने टायपिंग करू शकतो. आपण या ठिकाणी जर हा कीपॅड शिकून घेतला तर आपल्याला ISM असेल किंवा इतर सॉफ्टवेअर असतील त्यामध्ये देखील अतिशय जलद गतीने मराठी टायपिंग करता येईल. तेव्हा आपण प्रथम हा कीपॅड समजून घ्यायचा आहे. मी प्रथम इंग्रजी करतो म्हणजे आपल्याला याची कल्पना येईल. ह्या ज्या सिरियल की आहेत त्या सिरियल की आपण प्रथम नजरेसमोर ठेवायच्या आहेत. 2-3 दिवस तो आपण सतत आपल्या जवळ ठेवायचे आहेत. याचा स्क्रीनशॉट घेऊन आपण तो पाहू शकता. एकदा तुम्हाला त्या कोणत्या कीवर कोणतं अक्षर आहे हे जर माहिती झालं तर ते अतिशय सोपं होईल. सुरुवातीला जर पाहिलं आपण तर या ठिकाणी जे ठळक झालेले आहे ते शिफ्ट न दाबता येणाऱ्या की आहेत आणि जसं मी या ठिकाणी शिफ्ट प्रेस केली की दुसऱ्या अक्षर ठळक झाले म्हणजे शिफ्ट दाबून येणारे की आहेत. आणि यामध्ये जर जोड अक्षर काढायचं असेल तर आपल्या कीपॅड मधील डी ही की दाबायची आहे म्हणजे जोड अक्षर येईल. जसं की मी या ठिकाणी शब्द लिहितो च दाबून मी डी दाबला आहे आणि त्यानंतर पुढची की दाबली आहे म्हणजे च्या जोड अक्षरासाठी डी हे अक्षर आहे. पण याची साईज मोठी करूयात. त्यानंतर पुढचा एक शब्द लिहूया आपण भारत. ब पहा या ठिकाणी आहे, हे शिफ्ट दाबून ब डार्क करायचा आहे. ब काना देण्यासाठी या ठिकाणी आहे. र या ठिकाणी आहे आणि त या ठिकाणी आहे. भारत स्पेस बार. माझा म या ठिकाणी आहे. कान्यासाठी ई हे ऑप्शन आहे, ई ही की आहे. ज या ठिकाणी आहे, त्यासाठी शिफ्ट दाबावी लागेल आपल्याला. ज कान्यासाठी परत ई, भाजा परत स्पेस, द साठी ई, ओ हे अक्षर आहे. मात्र्यासाठी यस ही की आहे आणि श साठी शिफ्ट आणि यम. माझा देश आहे, आ साठी शिफ्ट आणि ई आहे. ह साठी परत हे साठी यू हे अक्षर आहे आणि मात्र्यासाठी यस आहे आणि डॉट. अशा पद्धतीने आपण जर सुरुवातीला याची प्रॅक्टिस केली, 1-2-3 दिवस याची प्रॅक्टिस केली तर आपण देखील मराठीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने टायपिंग करू शकणार आहात. आपण सुरुवातीला हा ऑन स्क्रीन कीबोर्ड ओपन करायचा आहे आणि हा सतत आपल्याला जर वापरायचा असेल तर या खाली असलेल्या टास्कबारवर क्लिक करून याला आपण पिन करून ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला सर्च करायची गरज नाही. पिन करण्यासाठी यावर न्यू राईट क्लिक करून पिन दिस प्रोग्राम टू टास्कबार असं करायचं आहे, म्हणजे पुढच्या वेळेस फक्त यावर क्लिक केल्याबरोबर तो ओपन होईल. सुरुवातीला आपण याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर आपण चांगल्या पद्धतीनेही टायपिंग करू शकणार आहात. अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठी टायपिंग कशी करायची, कोणत्या सॉफ्टवेअरचा न वापर करता मराठी टायपिंग कशी करायची याविषयी माहिती पाहिली. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्याला काही मदत हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली असलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा. अशीच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी समोर असलेल्या बेलवर क्लिक करा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.